प्रेमळ भक्तांनो, असेच मामांचे संदेश जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून या संदेशाला लाईक करा, जेणेकरून असेच संदेश सर्वात प्रथम तुम्हाला प्राप्त होतील। गुरुसेवेची घ्या रे तुम्ही आन, सापडेल तुम्हाला गुरुकृपेची खान। नित्य करील जो गुरु स्मरण, गुरुस कसे पडेल त्याचे विस्मरण। आपण जर मामांकडे एकदा आपली दृष्टी वळवली की बाकीच्या त्याग प्रत्यक्ष आपोआप होतो। म्हणजे लक्षात घ्या, एकदा जरी भगवंतांकडे आपली दृष्टी लागली की बाकीच्याचा त्याग एका क्षणामध्ये होऊन जातो। म्हणून मित्रांनो, तुम्ही नेहमी मामांवरती नक्कीच विश्वास ठेवा। नक्कीच आजचा संदेश तुमच्याकडे जितका वेळ असेल तितका वेळ देऊन मात्र तुम्ही हा संदेश नक्कीच ऐका, भाग्यवंत ठराल। नक्कीच वेदांचा अभ्यास करणं खूप सोपं आहे, परंतु ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याच्या वेदनांचा अभ्यास प्रत्यक्ष करू त्या दिवशी ईश्वर भेटेल असे तुम्ही समजून घ्या। नक्कीच कितीही मोठा पाठिंबा जरी असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच नेहमी जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची प्रत्यक्ष धमक आहे। क्षणभराच्या सुखासाठी कोणाचा विश्वासघात होईल असे मात्र वागू नकोस। माणूस म्हणून जन्माला आलेला आहेस, लाख मोलाची माणुसकी कधीच तू विसरू नको। पृथ्वी आप तेज वायू आकाशे वसती भगवंत, आत्मा श्वास देहवृत्ती चैतन्य भरती भगवंत। सृष्टी तेज ते दृष्टी, दृष्टी प्रत्यक्ष त्यांची पूर्ण ब्रह्म। नक्कीच उत्पत्ती स्थिती लयाला व्यापुनी उरती भगवंत। नक्कीच प्रेमळ भक्तांनो, आपण प्रत्येक वेळी भगवंतांच्या जर नामात राहिलो तर भगवंत आपण प्रत्येकांच्या नेहमी पाठीशी असतील। कुणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका, माणसं ओळखणारा तुम्ही स्वतःचा अनुभव वापरा। म्हणजे चांगली माणसे कधी तुमच्यापासून लांब जाणार नाही। शोधणार असतील तर काळजी करणारा शोध, कारण तुझा वापर करणारे तुला 101% शोधत येतील। म्हणून स्वतः चांगले व्हा, तुम्हाला दुसरे लोक नक्की शोधत येतील। नक्कीच प्रेमळ भक्तांनो, उपयोग करून घेणारे तुम्हाला खूप भेटतील, पण उपयोगी पडणारे हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच असतील। वेळीच माणसं ओळखायला शिकलं की पश्चातापाची वेळ तुमच्यावर कधी येणार नाही। दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही। हा मात्र सत्य वचन आहे आणि सत्य गोष्ट आहे। नक्कीच दुसऱ्याचं मन दुखावून मिळालेलं सुख कधीच आयुष्य सुंदर बनवू शकणार नाही। म्हणून दुसऱ्याचं मन दुखवण्यापेक्षा तुम्हाला दुसऱ्याला आनंद देता नाही जरी आला तरी देखील भगवंत तुम्हाला माफ करतो, पण दुसऱ्याला कधीच दुःख देऊ नका, एवढं मात्र नक्कीच करा। भगवंत म्हणतो, आम्ही असताना काळजी कसली करतोस रे, तुझं काम फक्त माझ्यावर अटळ विश्वास ठेवून नामस्मरण करणं एवढंच आहे। तुझ्या आयुष्याचा कार्यभार वाहण्यास आम्ही नेहमी समर्थ आहो, याची तू नेहमी जाणीव ठेव, विश्वास ठेवा। बाळू मामांची योजना आपण प्रत्येक भक्तांसाठी सर्वोत्तम असते। कधी कधी प्रसंग कठीण असतात, तेव्हा शांतपणे मामा तुमच्यासाठी काहीतरी उत्तम गोष्ट प्रत्यक्ष करत असतात आणि याच वेळी तुम्हाला संयम ठेवायचा आहे। हाच एक सोपा मार्ग आहे। नक्कीच आपल्या आयुष्यात आपल्यासोबत कोण होतं, कोण आहे आणि कोण राहणार या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या आयुष्यात तुम्हाला नक्कीच तुमच्यासोबत मामा होते, मामा आहेत आणि आयुष्यात नक्कीच भगवंत कायम तुमच्यासोबत राहणार आहेत, हे तर सर्वात जास्त महत्त्वाचे आहे। म्हणून तुम्ही याकडे सर्वात जास्त नक्कीच लक्ष द्या। परिस्थिती कशी जरी असली तरी देखील मामांवरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका, एवढं मात्र तुम्ही नक्कीच करा। लोक काय म्हणतात यापेक्षा तुमचं मन काय म्हणतं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे। आयुष्यात कोणी समजून घेतलं नाही तरीही चालेल, पण कोणाच्या पुढे पुढे करून तुम्ही स्वतःला लाचार बनवून नक्कीच घेऊ नका। प्रेमळ भक्तांनो, जीवनात किती जास्त अडचणी आल्या, किती जास्त संकटे आली तरी भगवंतांच्या तुम्ही नेहमी नामात राहा, हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे। नक्कीच विकास तुम्हाला जर स्वतःचाच करायचाच असेल तर नेहमी तुम्ही कर्म देखील चांगले ठेवा। जो कर्म चांगले ठेवतो त्याच्या जीवनामध्ये त्याची प्रगती नक्कीच नेहमी होत असते, हे मात्र अगदी खरे। उंदीर दगडाचा असेल तर सर्वजण त्याची पूजा करतात,
पण जर तो जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्याशिवाय चैन पडत नसते. साप जर दगडाचाच असेल तर सर्वजण त्याची पूजा करतात, पण जो जिवंत असला तर प्रत्यक्ष त्याला जागीच ठार मारतात. जर आई वडील फोटोत असतील तर प्रत्येक व्यक्ती पूजा करतो, पण ते जिवंत असतील तर त्यांची किंमत कोणाला समजत नाही. फक्त हेच मला समजत नाही, सजीवापासून इतका दोष आणि दगडाबद्दल इतका प्रेम का आहे? लोक विचार करतात की मृत लोकांना खांदा देणे हे पुण्याचं कार्य आहे. तर आपण जिवंत माणसांना मदत करणे पुण्य समजलो तर जीवन किती खुशाल होईल. एकदा तुम्ही यासाठी वेळ काढून विचार नक्कीच करा. माणूस फक्त भ्रमात जीवन जगतो की हा माझा आहे आणि तो माझा आहे. खरं तर तुमची फक्त वेळ आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. नक्कीच मित्रांनो, अडचणी कितीही आल्या तरी प्रत्येक अडचणींचा तुम्ही नेहमी सामना करा. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. नक्कीच नको काळजी करू, मी आहे ना असं म्हणणारं व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात असेल तर तुमच्या खचलेल्या मनाला देखील नव्याने प्रत्यक्ष तो आधार देतो. तसं पाहायला गेलं तर प्रतिबिंब हे उकळत्या पाण्यात कधीच दिसत नसतं. ते दिसल तर ते फक्त शांत आणि स्थिर पाण्यातच. तसेच मन व विचार सेरभेर असताना मार्ग कधीच तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही शांत व्हा व मन एकाग्र करून विचार करा. तुम्हाला तुमचा मार्ग स्वतः भगवंत नक्कीच मिळवून देतील. एवढं मात्र अगदी खरे. नक्कीच मला जे मिळू शकले नाही त्याबाबत दुःख करत राहण्याऐवजी जे काही तुम्हाला मिळालेलं आहे त्याबाबत तुम्ही आभारी असले पाहिजे. जग अधिक चांगले सुंदर करण्यासाठी, हातभार लावण्यासाठी संधी तुम्हाला जेव्हा जेव्हा मिळून जाईल तेव्हा तेव्हा तुम्ही ती संधी गमावू नका. एवढं मात्र नक्कीच तुम्ही तुमच्या लक्षात ठेवा. एखादे संकट जर आले की समजून जावा, त्या संकटाबरोबर भगवंतांनी संधी पण तुमच्यासाठी आणलेली आहे. कारण संकटे हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नसतात, तर संकटे संधीचा एक पद्धतीचे राखणदार आहेत. फक्त संकटांवर मात करा, मग संधीही तुमचीच असणार, हे मात्र अटळ सत्य. नक्कीच कितीही जास्त जरी तुम्हाला अडचणी असल्या तरी तुम्ही नेहमी भगवंतांच्या नक्कीच नामात राहा. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळत असते त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे. नक्कीच मित्रांनो, किती जास्त अडचणी आल्या, कोणी काही जरी म्हटले तरी तुम्हाला जी ध्येय प्राप्त करायचं आहे त्यासाठी तुम्ही नेहमी प्रयत्न करा. बाकी आयुष्यात नेहमी तुमच्या पाठीशी हे भगवंत असतील. आयुष्य ही फार अवघड शाळा आहे. तुम्ही कोणत्या वर्गात आहात हे तुम्हालाच ठाऊक नसणार. पुढची परीक्षा कोणती याची देखील कल्पना नाही आणि कॉपी करताही येत नाही, कारण परमेश्वराने प्रत्येकाची प्रश्नपत्रिका इथे वेगवेगळी दिलेली आहे. हे मात्र अगदी खरे. पैसा प्रत्यक्ष येताच माणूस गर्व करतो, पण लक्षात घ्या, पैसा येताच जो माणूस गर्व करतो तो कधीच पुढे जात नसतो. सुख हा साधा सरळ शब्द पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून टाकतो. दुःख हा वेदनादायक शब्द आहे, पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं उत्तम मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच करून जाईल. म्हणून प्रेमळ भक्तांनो, स्मित हास्य ही अशी वक्र रेषा आहे की जी तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सहज सरळ करू शकते. हे मात्र अगदी खरे. समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ते अंतःकरणाची संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडत असते तोच खरा सुखी होतो. दुसऱ्यांचे हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधीच भरत नसते आणि वाटून खाणारा कधीच उपाशी मरत नसतो. हे मात्र अगदी खरे. मनुष्य फक्त ब्रह्मा जगतो की आपण प्रत्येक वेळी प्रत्येकाच्या मनात नक्कीच राहू, पण लक्षात घ्या, तुम्ही प्रत्येकाच्या मनात कधीच राहणार नाही. म्हणून जास्त विचार करण्यापेक्षा तुम्ही प्रत्येक विचार तुमच्या कृतीमध्ये उतरवा. नक्कीच प्रगती तुमची होत जाईल. मन ओळखल्यापेक्षा मन जपणारी माणसं चांगली असतात, हे अगदी खरे. नक्कीच मित्रांनो, हसण्याची इच्छा जरी नसली तरी तुम्हाला इथे नक्कीच हसावे लागते. कसे आहात जरी विचारले तर मजेत म्हणावे लागतं. जीवन एकच रंगमंच आहे. इथे प्रत्येकाला नाटक करावे लागते. प्रत्येक क्षणी आनंदी देखील इथे प्रत्येकाला राहावे लागते. बोलायचंच असेल तर वेळ आणि शब्द लागत नाहीत. मनामध्ये इच्छा फक्त आणि फक्त चांगल्या पद्धतीची असावी लागते. नक्कीच मित्रांनो, किती जास्त अडचणी आल्या
तरी नेहमी भगवंतांच्या तुम्ही नामात राहा. हेच तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ कार्य आहे. चालणारे दोन पाय किती विसंगत असतात, एक मागे असतो तर एक पुढे असतो. पुढच्याला अभिमान नसतो, मागच्याला अपमान नसतो, कारण त्यांना माहिती असतं कधी क्षणात हे बदलणार. याचंच नाव जीवन आहे. म्हणून मित्रांनो, प्रत्येक वेळी तुम्ही जीवनामध्ये संकटे जरी आली तरी तुमचा विश्वास हा नेहमी तुम्ही भगवंतांवर ठेवा. चुकीचे लोक तेव्हा जिंकून जातात जेव्हा खरी लोक प्रत्यक्ष बाजू सत्याचे असूनही नेहमी गप्प राहतात. नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधी परत येत नसते, असेच वेळेची आहे. एकदा जरी तुमच्या हातून वेळ गेली की पुन्हा ती कधीच येणार नाही. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद हा तुम्ही अगदी मनापासून घ्या. नक्कीच हेच तुमच्यासाठी सर्वोत्तम कार्य आहे. आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधीच रिकाम्या राहत नसतात, कारण त्यांना पुन्हा भरण्याचं वरदान भगवंतांकडून आपल्याला नक्कीच लाभलेलं असतं. भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, नक्कीच ज्या ज्या गोष्टी तू गमावलेल्या आहेस त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुला मिळून जातील. फक्त तू संयम नक्कीच ठेव. आपुलकी असेल तर जीवन सुंदर दिसेल, फुले असतील तर बाग सुंदर दिसते, व गाळ्यातल्या गाळात एक छोटंसं हसू असेल तर चेहरा सुंदर दिसतो. आणि नाती मनापासून जपली तर खरोखर आठवणी सुंदर होऊन जातात. हे अगदी खरंही आहे आणि सत्य आहे. नक्कीच मित्रांनो, भगवंतांवरती जर तुमचा विश्वास असेल तर कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही परिस्थितीत भगवंत तुमच्या नक्की सोबत असतील. सौंदर्य स्वस्त आहे पण चारित्र्य मात्र महाग आहे. शरीर स्वस्त आहे पण जीवन हे महाग आहे. घड्याळ स्वस्त आहे पण वेळ महाग आहे. मैत्री स्वस्त असते पण प्रामाणिकपणा महाग असतो. आणि प्रामाणिकपणा हाच खरा माणसाचा एक पद्धतीचा भाव आहे. भावना हृदयात ठेवून जगण्यापेक्षा त्या व्यक्त करण्यात खरी मजा आहे. डोळ्यात तर अश्रू नेहमीच येत असतात, ते पुसून हसण्यात हीच खरी मजा आहे. हे तुम्ही नक्कीच ओळखत चला. नक्कीच मित्रांनो, प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक वेळी जर तुम्हाला अडचण येत असेल तर स्वतःला नक्की भाग्यवान समजा. कारण भगवंत सांगतो, आम्ही अडचणी त्याच्याच प्रत्यक्ष नशिबी टाकत असतो, ज्याला आम्हाला प्रत्यक्ष त्या व्यक्तीला घडवायचं आहे. हळवी असतात म्हणे जे शब्दांनी मोडली जातात, आणि शब्द असतात जादूगर ज्यांनी माणसं जोडली जातात. मोत्यांना तर सवयच असते विखुरण्याची, पण धाग्याला सवय असते सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची. नक्कीच आज हा संदेश ऐकल्यानंतर तुम्ही भाग्यवंत ठराल. नक्कीच ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला संकटे आलेली आहेत त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव देखील आलेलाच असेल, आणि तुम्ही त्या प्रत्येक अनुभवामधून प्रत्येक वाईट दिवसांचा नक्कीच सामना करा. मिळालेला जन्म सार्थकी लावण्यासाठी प्रेरणादायी माणसाची जास्त गरज असते, आणि तीच गरज तुमच्या आयुष्यात आलेल्या चांगल्या माणसांमुळे पूर्ण होते. हे मात्र अगदी खरे. नक्कीच मेहनत प्रत्येक ठिकाणी करावी लागते, पण संघर्ष करताना प्रत्येक वेळी नक्कीच तुम्ही स्वतःवरती देखील सर्वात जास्त विश्वास ठेवा. किती कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य, आणि संकटाच्या वेळी कामाला येतात फक्त तुम्ही नक्कीच तुमच्या कर्माने साठवलेले ते म्हणजे तुमचे प्रत्यक्ष पुण्य, संस्कृती, माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन हे तुमच्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवू शकते. मित्रांनो, किती जास्त संकटे जरी असली तरी नेहमी भगवंतांवरती तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवा. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. आरसा आणि हृदय दोन्ही तसे पाहायला गेलं तर नाजूकच आहेत. फक्त फरक एवढाच, आरशात सगळं दिसतील आणि हृदयात फक्त तुम्हाला आपलेच माणसं दिसतील. हे मात्र अगदी खरी आहे आणि सत्य आहे. नक्कीच तुम्हाला जर हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला नक्कीच लाईक करा. खरं आणि स्पष्ट बोलणाऱ्या लोकांचं बोलणं कडू जरूर असतं, पण अशी लोक कोणासोबत प्रत्यक्ष धोकेबाजी करत नाहीत. हे अगदी खरे. नक्कीच भगवंत सांगतात, मनात एक आणि पोटात एक आणि ओठात एक अशा लोकांपासून प्रेमळ भक्ता लांब राहा, कारण त्यातच तुला फायदा आहे. एवढं मात्र नक्कीच तुम्ही लक्षात घ्या. बाळू मामांचं नाव मुखात असेल तर कितीही मोठी संकटे जरी आली तर त्यांच्यावर मात प्रत्यक्ष होतेच, आणि हीच मामांची नक्कीच बाळू मामा नामाची ताकद आहे. हे प्रत्येकाला जरी समजली नाही, आणि ज्याला समजली
त्याचे मात्र 101% कल्याण होऊन जाते. अरे लक्षात ठेव, भली संकटे डोंगरा एवढे असले, फक्त डगमगू नकोस. निश्चिंत राहा, तुला तारणारी अदृश्य शक्ती ही आभाळा एवढीही विशाळ आहे नानी हे विसरू नको. ही मात्र गोष्ट अगदी खरी आहे आणि सत्य आहे. विचारांची दिशा बदल दशा प्रत्यक्ष आपोआप तुमची बदलून जाईल. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरं जाण्याची शक्ती फक्त भगवंतांमुळेच येते. हे मात्र अगदी खरे. नजर आणि नशीब दोन्ही गोष्टी नेहमी एकमेकांच्या विरुद्ध. प्रत्यक्ष नजर त्याच गोष्टींची निवड करते जी कधीच नशिबात नसते. हे देखील अंतिम सत्य. तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी एकच पर्याय आहे, तो म्हणजे नेहमी कष्ट करणे आणि स्वतःवरती सर्वात जास्त विश्वास ठेवणे. आणि त्याहून मोठी गोष्ट समाधान राहणे. आयुष्यात दुःख किती जरी असले तरी त्या दुःखातून आनंद शोधता फक्त आला पाहिजे. याला तर आयुष्य म्हणतात. ज्या ज्या स्थळी हे मन जाये माझे, त्या त्या स्थळी निज रूप तुझे. मी ठेविते मस्तक त्या ठिकाणी, जेथे सद्गुरू तुझं पाय असतील दोन्ही. नक्कीच सुख आणि दुःख दोन्ही येतील आणि जातीलही. प्रत्येक ठिकाणी तुम्ही भगवंतांवरतीच नक्कीच सर्वात जास्त विश्वास ठेवा. अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाने सर्वात मोठे कारण आहे. जो अनन्य भावाने नक्कीच बाळू मामांना शरण जातो, त्यांना मामा आपल्या मार्गदर्शन आणि अनुभूतींनी अहंकार आणि लोभापासून दूर राहण्यास मदत करतात. हे त्रिवार सत्य आहे. नक्कीच मामांची अनुभूती येणे, आशीर्वाद लाभणे या गोष्टी म्हणजेच अमृत मिळणं आहे. सदा मामांचे नामस्मरण करा आणि कायमचे तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच सुखी राहा. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. जे मिश्रण आहे ते पचायला कठीण असते. उदाहरणार्थ भाजी. मिश्रण नसलेले एकच शुद्ध अन्न पचायला सोपे असते. हे जसे खरे, त्याचप्रमाणे तुमचे अंतःकरण अगदी शुद्ध असावे लागते, म्हणजे ते सर्वांमध्ये लवकर मिसळून जाते. पण तुमच्या अंतःकरणामध्ये स्वार्थाचे मिश्रण असल्यामुळे ते स्वार्थामध्ये स्मरण होऊ शकत नसते. जगातले आपले समाधान किंवा असमाधान ज्या वृत्तीने तुम्ही जगाकडे पाहत असता त्यावर अवलंबून असते. माझ्याकरिता मी नसून मी लोकांकरिता आहे. माझ्याकरिता जग नसून मी जगाकरिता आहे. ही वृत्ती तुम्ही तुमच्या मनी ठेवा. हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. ज्याला 4 पैसे शिल्लक टाकावेत असे वाटत असेल त्याने पहिली कोणतीच गोष्ट करायची, तीही की कोणाचेही कर्ज होऊ देऊ नये. हे साधले की मग खर्च थोडा कमी करण्याचा प्रयत्न करावा आणि यत्न करावा, म्हणजे सहजच शिल्लक पडू लागते. तोच नियम प्रेमाला लागू असतो. प्रेम वाढावे असे वाटतच असेल तर प्रथम देहबुद्धीला मूठ माती देणे जरूर आहे. नंतर प्रेम प्रत्यक्ष कसे वाढेल याच्या उद्योगाला प्रत्येकाने लागावे. चुकूनसुद्धा कोणाचे मन दुखवणार नाही अशी दक्षता घेणे जरुरी आहे. हे मात्र अगदी खरे. नक्कीच मित्रांनो, ज्याच्या मनी भगवंतांचे नाम असते, भगवंत त्याच्या पाठीशी नक्कीच असतात. ही गोष्ट नक्कीच खरे. सेवा करायचीच असेल तर घड्याळात पाहू नका. प्रसाद घ्यायचाच असेल तर तुम्ही चव पाहू नका. आणि भगवंतांचे नामस्मरण करायचेच असेल तर तुम्ही जागा कधीच पाहू नका. अहंकार कोणाला चुकलेला नाही. त्याचे पण 2 चेहरे असतात, एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व. अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होत असतं तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं, आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा फक्त प्रत्यक्ष विनाशाला निमंत्रण देतो. ही गोष्ट अगदी खरी आहे आणि अगदी सत्य आहे. म्हणून लक्षात घ्या, कोणत्याही स्थितीत गर्व आणि अहंकार जर तुमच्या अंगी येत असेल तर सर्वात प्रथम तुम्ही त्याला नक्कीच नष्ट करा. असलेल्या परिस्थितीत सुखाने जगाची सवय लागली की नसलेल्या गोष्टीचं दुःख कधीच माणसाला जाणवत नसतं. भगवंत म्हणतात, प्रत्येक गोष्ट मनासारखी झाली असती तर आनंद नावाच्या शब्दाला किंमत कधीच राहिली नसती. हे मात्र अगदी खरे. पाठीमागे लागलेली संकटेच पुढे जाण्याचे मार्ग मोकळे करत असते. म्हणून कितीही संकटे जरी आली तरी तुम्ही नेहमी भगवंतांचे नक्कीच नाम घ्या. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. सर्व काही भगवंत करतो. करणारा व्यक्ती फक्त निमित्त मात्र असतो. कोणालाही जे काही मिळते ते खरोखर ईश्वरांमुळे मिळतं. देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो. म्हणून लक्षात घ्या,
जो भगवंत देऊ शकतो तो घेऊही शकतो आणि तो भगवंत जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट देईल तेव्हा गर्व कधीच करू नका आणि जेव्हा घेईल तेव्हा दुःख देखील करू नका, कारण प्रत्यक्ष त्यांनी तुमचे हात मोकळे केलेले असते एखादी त्याहून उत्तम गोष्ट देण्यासाठी. एवढं मात्र निश्चिंत तुम्ही लक्षात घ्या. दृष्टी जाईल जेते जेते भगवंते दिसावा तेते तेते, ऐसी भक्ती करिता दृढ संकल्पे नक्कीच भगवंत कृपा निश्चिंततया. नक्कीच मित्रांनो, हा संदेश जर तुम्ही इतका वेळ देऊन ऐकलेला असेल तर नक्कीच धन्यवाद. एक गोष्ट लक्षात घ्या, भगवंत म्हणतात छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन तेच लोक घेत असतात जे प्रामाणिक असतात. बेईमान लोकांना काहीच फरक पडत नाही. हे मात्र अगदी खरे. संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे. जो याला स्वीकारतो तोच नेहमी आयुष्यात पुढे जात असतो. नक्कीच म्हणून लक्षात घ्या, कितीही जास्त संकटे आली तरी तुम्ही नेहमी भगवंतांचे नाम नक्कीच तुमच्या ओठांवर ठेवा आणि तुमच्या मनी ठेवा. स्वतःच्या आत्मविश्वासाची डाळ मजबूतच असेल तर जगाने तुमच्या खच्चीकरणासाठी किती उलाढाल करू द्या, काही फरक पडणार नाही. हे मात्र अगदी खरे. हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीच घेऊ शकणार नाही, कारण फुकटचं कधीच कोणाला पुरत नसतं आणि कष्टाचं कधीच संपत नसतं. हे मात्र अटळ आणि खरं सत्य आहे. नक्कीच स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळपणा व तिखटपणा तुम्ही ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका प्रत्येक वेळी लागला पाहिजे. भगवंत म्हणतो, जो माझ्याकडे 4 पावले चालतो त्याच्यासाठी मी 100 पावले प्रत्येक वेळी चालून येतो. चांगले होणार आहे हे प्रत्यक्ष गृहीत धरून चला, बाकीचे परमेश्वर पाहून घेईल. हा विश्वास जर तुमच्या मनात असला की येणारा प्रत्येक क्षण हा तुमचा आत्मविश्वासाचा असेल. म्हणून मित्रांनो, संकटे कितीही जास्त आली तरी तुम्ही भगवंतांवरती सर्वात जास्त विश्वास ठेवा. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. समतोल मनासारखे कोणतीही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दैयासारखे कोणतेही पुण्य नाही. नक्कीच जीवनात 2 वाक्य लक्षात ठेवा. मनाप्रमाणे झाले तर भगवंतांची कृपा आणि मनाविरुद्ध झाले तर भगवंतांची इच्छा. दोन्हीमध्ये तुम्हाला समाधान मिळून जाईल. हे मात्र अगदी खरे आणि अगदी सत्य आहे. मी शरीराने जरी तुला दिसत नसलो तरी मी सदैव तुझ्या पाठीशी राहीन आणि सदैव तुझे रक्षण करील. हा माझा तुला आशीर्वाद आहे. हा मात्र कधी तू नक्कीच विसरू नको. स्वतःला कधी एकटे समजू नका. जरी मी दिसत नसलो तरीही मी सावली सारखा कायम तुमच्या पाठीशी आहे. फक्त तुम्हाला समजले पाहिजे की भगवंत तुमच्या कोणत्या क्षणी सोबत आहेत आणि कोणत्या क्षणी नक्कीच नाहीत. विश्वास ठेवा, जो भगवंतांचा हात पकडतो त्याला आयुष्यभर कधी कोणाचे पाय धरण्याची गरज भासत नसते. व प्रत्यक्ष जो भगवंतांचे निस्वार्थ मनाने नाम घेतो, भगवंत नेहमी त्याच्या पाठीशी 100% असतात. हा संदेश जर तुम्ही पूर्ण वेळ देऊन ऐकलेला असाल तर आम्ही तुमचे नक्कीच आभार सांगतो. एक अनुभव, बाळू मामांचा हात पकडून ठेवला की आयुष्यभर लोकांचे पाय धरण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. अडचणी आयुष्यात नसतात तर तुमच्या मनात असतात. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप तुम्हाला भगवंत मार्ग दाखवत जातील. भगवंत सांगतात, जे शक्य आहे ते तू कर, अशक्य आहे ते करायला आम्ही आहो. फक्त तू बिनधास्त नक्कीच आयुष्य जग. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला नेहमी एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. आयुष्य सरळ आणि साधं आहे. ओझं आहे ते फक्त गरजांचं आणि विचारांचं. म्हणून विचार करण्यापेक्षा तुम्ही तुमचे प्रत्येक विचार हे कृतीमध्ये उतरवा. हेच तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. भगवंतांनी दिले त्यातलं थोडंसं इतरांना नक्कीच देऊन पाहावं. भगवंत होता नाही आलं तरी माणूस होऊन प्रत्येकाने पाहावं. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसाच असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. मन मोकळे करण्याची एक हक्काची दिव्य शक्ती म्हणजे श्रीसंत सद्गुरू बाळू मामा. माणसाची नीती चांगलीच असेल तर मनात कुठलीच भीती राहत नाही. हे अगदी खरी आहे
आणि सत्य आहे, जो अनन्य भावाने जो इथे शरण येतो त्याचे सारे कष्ट हा परमात्मा उचलतो. हा अनुभव आहे प्रत्यक्ष माझा. नक्कीच मित्रांनो, जर तुम्हालाही भगवंतांचे अनुभव आलेले असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तुम्हाला आलेले अनुभव नक्कीच कळवा. नक्कीच जसजसे तुम्ही यशस्वी होत जाता तसा लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपोआप बदलत जात असतो. म्हणून लोकांचा विचार नक्कीच तुम्ही करणं थांबवा. कारण चांगलं जरी कराल तर वाईट शोधून काढतील आणि वाईट कराल तर नक्कीच हे तर प्रत्येक ठिकाणी सांगत येतील. म्हणून प्रत्येक वेळी विश्वास ठेवायचाच असेल तर तुम्ही स्वतःवर ठेवा. हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. माणूस किती किमतीची घड्याळ वापरतो यावरून त्याची किंमत होत नसते, परंतु तो इतरांची किती किंमत करतो यावरून त्याची किंमत ठरत असते. चांगली माणसं आपल्या जीवनात येणं ही तर आपली भाग्यता असते आणि त्यांना आपल्या जीवनात जपून ठेवणं हे आपल्यातील खरी योग्यता आहे. हे मात्र अगदी खरे. नक्कीच मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे जीवन दुःखी आहे तर घाबरू नका. नेहमी तुम्ही भगवंतांवर विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्टी चांगल्या होत असतात ठेवावा लागतो तो फक्त आणि फक्त संयम. माझे नाव तुझ्या ओठांवर असताना तू घाबरतो कशाला? कोणते कारण असू दे, तू घाबरू नको. नेहमी स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास ठेव. सगळं चांगलं होणार आहे एवढं मात्र नक्कीच तुम्ही नेहमी गृहीत धरून चला. ही तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे. हा संदेश जर तुम्ही पूर्ण ऐकलेला असाल तर नक्कीच धन्यवाद. मित्रांनो, असे संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.